आज आपण जुलाब अर्थात लूज मोशन्सवर चर्चा करूया। रुग्णाला मनस्ताप देणाऱ्या अनेक लक्षणांपैकी एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे जुलाब किंवा लूज मोशन्स। वारंवार परसाकडला जाण्याची भावना होणं हे लक्षण कधी-कधी ना आयुष्यभरासाठी सुद्धा असू शकतं। त्यामुळे आपल्या दैनंदिन कार्यक्रमात एवढा व्यत्यय येतो की जीवन नीरस वाटतं। इरिटेबल बाउल सिंड्रोम, अल्सरेटिव्ह कोलायटिस, क्रॉन्स डिसीज, अमिबियासिस यासारख्या आजारांमध्ये वारंवार होणाऱ्या जुलाबामुळे पेशंट अगदी वैतागून जातात। अगदी एखादा दिवस जरी वारंवार जुलाब झाले तर आपल्याला अशक्तपणा, थकवा, पोटदुखी, दे माय धरणी ठाय अशी अवस्था होते। अगदी सामान्य माणसाच्या भाषेत बोलायचं झालं तर जुलाब हे लक्षण सर्वसाधारणतः आतड्याचा जंतू संसर्ग किंवा फूड ॲलर्जी ह्यामुळे होणारा आजार आहे। काही जण ह्याला डायरिया म्हणतात। आव पडणं किंवा अमांश हा पण ह्यातलाच प्रकार। नेहमीच्या सवयीपेक्षा अधिक वेळा परसाकडला जावंसं वाटणं आणि परसाकड पातळ होणं ही महत्त्वाची तक्रार पेशंट करतात। पोटात पण कधी-कधी गुडगुडून दुखतं आणि विशेषतः मोठ्या आतड्याचा शेवटचा भाग आणि गुदद्वाराजवळ सूज असेल तर परसाकड करताना कळ येते। ही अमिबिक किंवा बॅसिलरी प्रोक्टोकोलायटिसची लक्षणं आहेत। नुसतीच वारंवार पाण्यासारखी पातळ संडास होणं हे सर्वसाधारणपणे लहान आतड्याला आलेल्या सुजेचं लक्षण असतं। कॉलरा, गॅस्ट्रोएन्टरायटिस ही याची गंभीर अवस्था। फूड पॉयझनिंग, स्टॅफिलोकोकल एन्ट्रोकोलायटिस, बॉट्युलिझम टॉक्सिन ह्या आजारात तर डिहायड्रेशन होऊन पेशंटच्या जीवावरही बेतू शकतं। जुलाबाबरोबर चिकट शेंब किंवा म्युकस आणि रक्त पडत असेल तर ही डिसेंट्री नावाच्या आजारात घडतं। अमिबिक आणि बॅसिलरी डिसेंट्री हे याचे मुख्य दोन प्रकार। यावर आपण वेगळ्या एपिसोडमध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे। नेहमीच्या उपचाराला सहज प्रतिसाद मिळत नसेल तर क्रॉनिक अल्सरेटिव्ह कोलायटिस या गंभीर आजाराची शक्यता असते। वारंवार प्रवास करणाऱ्या, हॉस्टेलमध्ये किंवा हॉटेलमध्ये जेवण करणाऱ्या व्यक्ती, उघड्यावरील अन्न खाणं, पाणीपुरी, पावभाजी या खाणाऱ्या व्यक्तींना अमिबिक आणि बॅसिलरी डिसेंट्री होते। नियमित तिखट मसालेदार अन्न खाणाऱ्या तणावप्रणव व्यक्तींना अल्सरेटिव्ह कोलायटिसचा त्रास होतो। रात्रीचं जागरण, घाईघाईनं जेवण, बिझी एक्झिक्युटिव्हजना हा आजार होण्याची शक्यता अधिक असते। वृद्ध व्यक्तींमध्ये कॉन्स्टिपेशन होणे आणि जुलाब होणे हे जर आलटून पालटून घडत असेल आणि वजनामध्ये वेगानं घट होत असेल, संडास वाटे रक्त पडत असेल तर आतड्याच्या कॅन्सरचं हे लक्षण असू शकतं। विकसनशील देशांमध्ये लहान मुलांमध्ये बराच वेळेला जुलाब होण्याचे कारण म्हणजे तिथला अशुद्ध पाणी पुरवठा। परजीवी जंतूंमुळे हा आजार होतो। वैयक्तिक अस्वच्छता ही देखील या आजाराचं कारण असतं। रोगप्रतिबंधक शक्ती कमी झाल्यास म्हणजे एड्स सारख्या आजारात देखील वारंवार जुलाब होतात। विशिष्ट अन्नपदार्थ खाल्ल्यावर काही व्यक्तींना जुलाब होतात। हे फूड ॲलर्जीमुळे घडू शकतं। गहू, गव्हाचे पदार्थ, दूध, पनीर, काही डाळी खाल्ल्यानंतर जुलाब होणं फूड ॲलर्जीचं लक्षण असतं। लॅक्टोज इनटॉलरन्स असलेल्या पेशंट्समध्ये दुधाची ॲलर्जी असते। ह्या सर्वांपेक्षाही वेगळं कारण म्हणजे मानसिक ताण। हो, मानसिक ताणानंही खूप वेळेला लूज मोशन्स होऊ शकतात आणि असं कायम घडत असेल तर ह्याला इरिटेबल बाउल सिंड्रोम असं नाव आहे। उपचारासाठी अत्यंत अवघड अशी ही व्याधी आहे। वारंवार अँटीबायोटिक्स घेणं, पोट साफ होण्यासाठी औषधं घेणं याच्यामुळे सुद्धा जुलाब होतात। आतड्यात असणाऱ्या लॅक्टोबॅसिलसचा नाश झाल्यानं हे घडतं। मित्रांनो, आपल्या लक्षात आलंच असेल की जुलाब आणि डायरिया किंवा आव आणि अमांश हे आपल्याला त्रास देणारे आजार बऱ्याच अंशी आपली वैयक्तिक अस्वच्छता, दूषित पाणी आणि अस्वच्छ उघड्यावरील अन्नपदार्थांच्या सेवनामुळे होतात। जेवणापूर्वी स्वच्छ हात धुवून बसणं, स्वच्छ ताजं घरचं अन्न खाणं आणि स्वच्छ पाण्याचा उपयोग करणं ह्यामुळे हे आजार होणारच नाहीत। उघड्यावर प्रातर्विधी करणं यामुळे हे आजार माशांच्या माध्यमातून पसरू शकतात। तसंच शिळं पुन्हा पुन्हा न शिजवलेलं अन्न खाणं याच्यामुळे सुद्धा लूज मोशन्स होऊ शकतात। भेळ, पावभाजी, पाणीपुरी, चाट
आणि शिळे समिष पदार्थ नॉनव्हेज पदार्थ काळजीपूर्वक खावेत. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नो हे जाणीचे यज्ञ कर्म ही उक्ती लक्षात घेऊन आपला आहार प्रसन्न चित्तानं आणि स्वच्छ हातानं घेणं यालाच संस्कृती म्हणायची. हे लक्षात घ्यायला हवं. आजचा विषय संपला असला तरी आपलं ध्येय संपलेलं नाही. आरोग्याविषयीची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आपण यापुढील ऑडिओ व्हिडिओतही असंच चालू ठेवू. ह्या पुस्तकाची पूर्ण लिंक सोबत शेअर करत आहोत. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर याची लिंक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि निरोगी आयुष्याची तुमची वाटचाल अशीच कायम चालू ठेवा.